चांगल्या हुद्द्यावर असणाऱ्या आणि शासकीय नोकरीतून निवृत्ती घेणाऱ्या पोटच्या मुलांनी 92 वर्षीय वृद्ध वडिलांना सांभाळण्यास असमर्थता दर्शविल्याने वृद्धाचे तब्बल 3 दिवस उपाशीपोटी हाल झाले. अखेर MIDC वाडूज पोलिसांनी वृद्ध व्यक्तीला पोटभर जेव घालून मुलाचे समुपदेशन केल्यावर मुलाने वडिलांना सोबत घेऊन घर गाठले. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. नगर तालुक्यातील गावात राहणाऱ्या 92 वर्षीय वृद्ध व्यक्तीला 3 मुले आहेत. त्यातील सर्वात मोठा मुलगा जलसंपदा विभागामध्ये शासकीय नोकरी करून सेवानिवृत्त झाला आहे, तर दुसरा मुलगा सिडको वाडूज महानगर 1 येथे वास्तव्यास असून एका खाजगी कंपनीमध्ये काम करतो, तर तिसरा सर्वात लहान मुलगा व्यावसायिक असून तो नगर तालुक्यात कापड दुकान चालवतो. तिन्ही मुलांची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली असूनही वृद्धावर 3 दिवस अंगणात उपाशी बसून दिवस काढण्याची वेळ आली. कडाक्याच्या थंडीत 3 रात्री अंगणात सर्वात मोठ्या मुलानं मी 10 वर्षापासून वडिलांची सेवा केली, त्यापुढे तू त्याचा सांभाळ कर असं म्हणून वडिलांना नगर जिल्ह्यातून वाडूज महानगरात राहणाऱ्या मधल्या भावाकडे सोडले. वडिलोपार्जित प्रॉपर्टीचा वाद सुरू असल्याने मोठा भाऊ मधल्या भावाच्या घराचा उंबरठा ओलांडून आत गेला नाही. वडिलांना सोडून तो माघारी फिरताच मधला भाऊ रुग्णालयाचे काम असल्याचे सांगून घराला कुलूप ठोकून परिवारासह निघून गेला. मुलगा येईल या आशेवर वृद्ध वडिलांनी उपाशीपोटी थंडीमध्ये 3 रात्री अंगणात काढल्या. अखेर नागरिकाकडून ही माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी धाव घेत मुलाशी संपर्क साधला असता मालमत्तेवरून वाद असल्याचे, शिवाय काकांनी आजोबांना सोडताना शिवीगाळ केल्याचे सांगून या प्रकरणी विवाहित नातीच्या तक्रारीवरून काका विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचे समजले. पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप घाडगे यांनी नगर जिल्ह्यातील मुलांना बोलावून घेत अखेर 3 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता वृद्ध वडिलांना त्यांच्या स्वाधीन केले.